नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान घडवता येत नाही, आणि ज्यांना वर्तमान घडवता येत नाही किंवा वर्तमानात जगता येत नाही ते भविष्याकडे बघू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून तत्कालीन राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडत असतात त्यामध्ये जुने संदर्भ आवश्यक असतात, पण जुने संदर्भ सुद्धा कालबाह्य असता कामा नयेत. ते त्या काळ वेळ जी असते त्यानुसार जुळणारे असावे लागतात. सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जवळजवळ नामोहरम झालेला आहे. एक विधान परिषदेची जागा, एक राज्यसभेची जागा मिळवताना सुद्धा महाविकास आघाडीतल्या तीन तीन मोठ्या पक्षांना नाकी दम येतोय. कारण महाविकास आघाडी म्हणून त्यांनी जी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना अवघे 46 आमदार 3 पक्षांना मिळून निवडून आणता आले. त्यापैकी एकाही पक्षाला 29 आमदारांचा पल्ला गाठता आला नाही, म्हणून जवळजवळ 1.5 वर्ष उलटून गेलं. पण विधानसभेमध्ये विरोधी नेता कोणी नाहीये, कारण विरोधी नेता त्याच पक्षाला होता येतं ज्या पक्षाकडे कमीत कमी 10% आमदार असतात, आणि 288 पैकी 10% म्हणजे जवळजवळ 29 आमदार हवेत, ते एकाही पक्षाकडे नाहीत. उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा उभाटा शिवसेना पक्ष, याच्याकडे फक्त 20 आहेत, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत, सगळे मिळून 46. त्यांना राज्यसभेत किंवा विधान परिषदेत एक एक निवडून आणायचा उमेदवार तरीही पळताभुई थोडी होते. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की ही वस्तुस्थिती समजून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करायचं, तर ज्यांना भाजप आवडत नाही अशा बहुतांश पत्रकार, संपादक, पुरोगाम्यांना आता महायुतीमध्येच एकमेकाच्या उरावर बसतील आणि ते एकमेकांना मारतील, मग एकदा परत पुरोगामी स्वर्ग येईल महाराष्ट्रात असं वाटत असतं. आणि म्हणून कुठल्याही बारीक सारीक चिरकुट गोष्टी असतात, महायुतीतली खुसपट काढायची, आणि बघा आता पुढच्या आठवड्याभरात महायुतीच्या सरकारमध्ये लठ्ठालठ्ठी गुद्दागुद्दी सुरू होईल आणि महायुती मोडून जाईल, इथपर्यंत भाषा रंगवल्या जातात. मग तेही जमलं नाही की मग उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येत आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेचा परस्पर काटा काढला जाईल, अशा काही कल्पना विलास रंगवला जात असतो. पण ज्या प्रकारचं खुसपट दाखवलं जातं, आता विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुका आहेत. स्थानीय संस्थांच्या क्षेत्रातून ज्या जागा विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवल्या जातात त्यासाठीच्या या निवडणुकांमध्ये त्या त्या पक्षाचे त्या त्या जिल्हा वगैरे मतदारसंघामध्ये जे नगरसेवक आहेत त्यांच्या मतावर ही निवडणूक लढवली जात असते, आणि त्यातून विधान परिषदेचे आमदार निवडून येत असतात. त्यामुळे कोण मतदार आहेत, किती मतदार आहेत, प्रत्येक पक्षाकडे, कुठच्या आघाडी युतीकडे किती मतदार आहेत ते माहिती असतं. पण त्यातून जे वाद होतात, आता महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे जी पोटनिवडणूक बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे होणार आहे त्याच्यावर निर्विवाद भाजपचा हक्क आहे. म्हणजे सगळा विषय हा फक्त 16 जागांसाठी आहे. 17वी जागा ही महायुतीमध्ये वाटपाचा विषय नाही. मग उरलेल्या 16 जागांमध्ये मोठा पक्ष म्हणून भाजपने जर 10 जागा मागितल्या, कारण त्यांचं संख्याबळ तेवढं आहे. शिंदे किंवा पवार यांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांच्या बेरजे एवढे नगरसेवक जर एकट्या भाजपचे असतील महाराष्ट्रात, तर मग भाजपने अर्ध्यापेक्षा अधिक विधान परिषदेच्या जागावर हक्क सांगितला तर गैर लागू नाही. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट भाजपने ठरवलं तो 16 पैकी 11-12 जागा भाजप हा केवळ युती बाजूला ठेवून सुद्धा जिंकू शकतो. पण युती टिकवायची तर मित्रांनाही गोंजारून चुचकारून
एकत्र राहावं लागतं. पण ही गोष्ट वरच्या वरिष्ठ नेतृत्वाला शक्य असली तरी मधल्या फळीतल्या आणि खालच्या फळीतल्या नेत्यांमधली जी स्थानिक भांडणं असतात ती मिटवणं सोपं नसतं. आणि म्हणून अनेकदा राज्य पातळीवर ज्या तडजोडी होतात त्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर चालत नाहीत. पण जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमण्यावरून जी काय हाणामुरी, मारामारी, धक्काबुक्की झाली ती स्थानिक असते. त्याच्यावरून महायुती मोडून टाकायचं, सरकार मोडून टाकायचं असला मूर्खपणा ना एकनाथ शिंदे करतात ना कुठलाही राजकारणी करत. हा, असं काही पत्रकारांना वाटत असतं. पत्त्याचे बंगले उभारावेत आणि पाडून टाकावेत. त्याप्रमाणे राजकारण घडतं अशा भ्रमात जगणारे जे पत्रकार आणि विश्लेषक आहेत त्यांना तसं वाटतं. आणि बघा आता साताऱ्यात जे काय झालंय त्यानंतर महायुतीत सर्व काही आलबेल नाहीये. पण यांना बेल पण माहिती नसतो, बेलफळ पण माहित नसतं. आता नुकत्याच ज्या विधानसभा निवडणुकीत ममता दिदीचा सफाया झाला, त्या ममता दिदींनी 15 वर्षापूर्वी त्याच बंगालमध्ये 34 वर्ष सत्ता राबवणाऱ्या डाव्या आघाडीचा सफाया केला. 1977-78 पासून 2011 पर्यंत सलग 6 विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकताना पश्चिम बंगालचं राजकारण आजच्या महाराष्ट्रासारखं होतं. विरोधात एकमेव काँग्रेस पक्ष होता. बाकी जनसंघ, जनता दल यांचा काही जीव नव्हता. आणि काँग्रेसमध्ये डाव्या आघाडीशी टक्कर घेऊ शकेल अशी उमेद आणि हिंमत असलेलं नेतृत्व नव्हतं. काही किरकोळ भागामध्ये 2-4 जिल्ह्यामध्ये अब्दुल गनी खान चौधरी किंवा अधीर रंजन चौधरी किंवा प्रणबदा मुखर्जी असे काही मोजके नेते होते, पण त्यांना राज्यव्यापी मान्यता नव्हती. आणि त्यामुळे डाव्या आघाडीला 34 वर्ष निर्वेद बंगालमध्ये सरकार चालवता आलं, नवे निवडणुका जिंकता आल्या. आणि तीच कोंडी फोडताना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला कंटाळलेल्या ममता दिदींनी 1998 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत वेगळी चूल मांडली. आणि बघता बघता बंगालच्या जनतेमध्ये ज्यांना डावं सरकार मान्य नव्हतं असा वर्ग, अशी लोकसंख्या, असा मतदार ममता दिदीच्या भोवती गोळा होत गेला. आणि 13 वर्षांनी बंगालची कोंडी फुटली. 13 वर्षांनी ममता दिदींनी बंगालमध्ये डाव्या आघाडीला पराभूत केलं. पण मला आज ममता आणि डावी आघाडी बोलायचं नाही. 34 वर्ष ज्या 4 कम्युनिस्ट किंवा डाव्या पक्षांची आघाडी बंगालमध्ये सत्तेत होती, ही आघाडी राज्यात किंवा लोकसभेच्या, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवत होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी असे 4 डावे पक्ष मिळून ही डावी आघाडी झालेली होती. हे 4ही पक्ष विधानसभा आणि लोकसभा यांचं जागा वाटप कसल्याही वाद विवादाशिवाय करत होते. आणि एकत्रितरित्या सर्वाधिक जागा नव्हे, जवळजवळ 80% जागा जिंकत होते. पण ज्या वेळेला विषय स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचा याचा, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, तुमच्या नगर परिषदा, नगरपालिका, महापालिका अशा निवडणुका असायच्या, तेव्हा तिथली जी डावी आघाडी होती त्यातले 4 पक्ष अगदी एकमेकाच्या विरुद्ध लढत होते, एकमेकाच्या उरावर बसत होते. अगदी रक्तपात करताना 4 डावे पक्ष एकमेकांना मारहाण सुद्धा करत होते. पण ही मारहाण किंवा स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या यातून ती डावी आघाडी कधी फुटली नाही. स्थानिक पातळीवरच्या मारामाऱ्या संपल्या, निवडणुका संपल्या आणि राज्यातलं सरकार टिकलं की झालं. परत विधानसभा आणि लोकसभा आली की ते एकत्र गुण्या गोविंदाने नांदत होते.
स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना एकमेकाविरुद्ध लढण्याची जी खुमखुमी असते ती भागवण्यासाठीच डाव्या आघाडीतले चारही पक्ष नगरपालिका, जिल्हा परिषद वगैरे निवडणुका या आघाडी म्हणून लढवत नव्हते, तर एक एक पक्ष म्हणून लढवत होते. आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याला जिंकून येवो किंवा हरो लढण्याची संधी मिळत होती आणि प्रत्येक पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता आपलं एक प्रभाव क्षेत्र कायम टिकवू शकत होता. पण या स्थानिक पातळीवरच्या मारामाऱ्या, भांडणं यामुळे डावी आघाडी आता कोसळून पडणार असं वर्णन कोणीही कधीही केलेलं नाही. पण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे लोक पत्रकारिता करतात त्यांना बंगालमधल्या डाव्या आघाडीचा इतिहासच माहित नाहीये. स्थानिक पातळीवरच्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीतले पक्ष एकमेकाच्या उरावर बसायचे आणि तरीही राज्यात 34 वर्ष डावी आघाडी टिकली, निवडणुका जिंकत राहिली. तेव्हा स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवरच्या मारामाऱ्यामुळे, वादविवादामुळे राज्यात जी सत्तेची मोड बांधलेली असते ती कधीही तुटत उचकटत नाही. हा साधा इतिहासापासून घ्यायचा धडा आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युती होती, पण महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने विविध राज्यामध्ये आपलं प्रस्थ निर्माण करण्यासाठी भाजप विरोधात निवडणुका लढवलेल्या आहेत. अगदी युती दीर्घकाळ होती, 25 वर्ष. त्याही काळामध्ये विविध राज्यामध्ये शिवसेना ही भाजप विरुद्ध निवडणुका लढवत राहिलेली आहे. अनेक राज्यामध्ये आघाड्या राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर होतात, पण स्थानिक पातळीवर एकमेकाच्या विरुद्ध कडाक्याची लढाया होतात. म्हणून राज्यातली सत्ता मोडून पडेल असला कुठलाही मूर्खपणा त्या त्या पक्षांचे राज्यातले किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नेते तो वाद राष्ट्रीय पातळीवर येऊ देत नाहीत. हे साधं राजकारण आहे, ते ज्यांना बिलकुल कळत नाही ते लगेच आघाडी मोडली, आघाडीत युतीत धुडफूस, शिंदे नाराज अशा बातम्यांच्या ब्रेकिंग न्यूज करतात आणि त्याला वाटतं की यातूनच आता लवकरच महायुतीचं सरकार ब्रेक होईल. हा नुसता कल्पना विलास नसतो, हा पोरकटपणा आणि खुळचटपणा असतो. आणि म्हणून जे कोणी सध्या महाराष्ट्रामधल्या युतीमध्ये जी धुसफूस आहे त्यातून महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण बदलेल अशी स्वप्न बघतायत, त्यांना मी मुद्दाम आग्रह करीन की 34 वर्ष बंगालमध्ये डावी आघाडी म्हणून सत्तेत बसलेल्या 4 पक्षांच्या ज्या तिथल्या स्थानिक निवडणुका होत्या किंवा स्थानिक राजकारण जिल्हा तालुका पातळीवरचं होतं, तेव्हा आपसात किती मारामाऱ्या होत्या आणि व्हायच्या त्याचा जरा अभ्यास करावा. जेव्हा तो अभ्यास होईल, 4 पक्षांच्या डाव्या आघाडीतल्या स्थानिक भांडणं आणि राष्ट्रीय निवडणुका, तर मग तुम्हाला महाराष्ट्रात युती म्हणून काम करताना एकमेकाविरुद्ध महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका का लढवल्या जातात आणि त्या लढवण्यामध्ये कडाक्याची भांडणं झाल्यानंतर सुद्धा महायुतीचं सरकार हे स्मूथली का चालतं, सुरळीत का चालतं याचं उत्तर मिळेल. पण ते मिळण्यासाठी राजकारणाचा अभ्यास करावा लागतो. नेत्यांच्या मागे, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या मागे शेपटी हलवत फिरायचं, काहीतरी ब्रेकिंग द्यावं अशी पत्रकारिता करून राजकारणाचा अभ्यास होत नसतो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 3 पक्षीय युतीविषयी किंवा महाविकास आघाडीतल्या 3 पक्षीय समन्वयाविषयी गैरसमजातून ज्या ब्रेकिंग न्यूज दिल्या जातात, जे विश्लेषण केलं जातं ते प्रत्येक वेळेला म्हणूनच तोंडघशी पडतं. ज्यांना सिरियसली, जी तरुण मुलं आहेत पत्रकारितेमध्ये, ज्यांना गंभीरपणे सिरियसली राजकारणाचं विश्लेषण भविष्यातल्या काही काळ, काही वर्ष करायचंय, त्यांना मी आग्रहाने सांगेन की 25-30 वर्ष मागे जा
आणि बंगालमध्ये 4 पक्षांची डावी आघाडी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एकत्रित होती आणि जिल्हा आणि तालुका पातळीवर तेच पक्ष एकमेकांविरुद्ध कसे लढायचे आणि एकत्र टिकायचे त्याचा जरा अभ्यास करा. आणखीन एक गोष्ट सांगतो, जेव्हा देवेगौडा 1996 साली देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा डाव्या आघाडीच्या 4 पक्षांनी त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. पण त्या देवेगौडा सरकारमध्ये सहभागी व्हायला डाव्या आघाडीने साफ नकार दिला होता. पण त्याच डाव्या आघाडीतला एक पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, CPI. त्या पक्षाचे 2 लोक, 2 नेते हे देवेगौडा सरकारमध्ये सहभागी झाले होते. चतुरानंद मिश्रा हे बिहारचे CPIचे खासदार होते आणि इंद्रजित गुप्ता हे बंगालचे CPIचे खासदार होते. डाव्या आघाडीमुळे निवडून आले होते. पण डावी आघाडी देवेगौडा सरकारला बाहेरून पाठिंबा देत असताना चतुरानंद मिश्रा आणि इंद्रजित गुप्ता सरकारचं एक मंत्री झालेले होते. तेव्हा त्यामुळे डावी आघाडी फुटली का नाही? मग महाराष्ट्रात जरा इकडे तिकडे झालं की झाली युती फुटली. हा खुळचटपणा का चालतो याचा कारण राजकारणाचा अभ्यास नाही, राजकारणाचा इतिहास माहिती नाही. आघाड्या युत्यांचं राजकारण कसं चालतं ते केंद्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक जिल्हा तहसील पातळीवर कसं भिन्न असतं याची ज्यांना जाण नाही ते मग दानवे आणि सत्तार भेटले, त्यांनी गळाभेट केली की लगेच 2 शिवसेना एकत्र आणतात. रोहित पवार आज काहीतरी नवीन पोरकटपणा केला की ब्रेकिंग न्यूज होतात. या विश्लेषणातून अशा पत्रकारांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. तेव्हा मला वाटतं की ज्यांना गंभीरपणे राजकारण समजून घ्यायचंय, त्याचं विश्लेषण करायचंय, अशा पत्रकारांनी, तरुण पत्रकारांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या 3 पक्षीय युती किंवा 3 पक्षीय आघाडीच्या राजकारणातले बारकावे समजून त्याचं आकलन करायचं असेल तर बंगालमध्ये 34 वर्ष एकत्र टिकलेल्या डाव्या आघाडीच्या अंतर्गत विरोध आणि समन्वय याचा जरा अभ्यास करावा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.